उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रियंका गांधी आज नागपूरमध्ये आहेत। दोन्ही नेत्यांचा आज नागपूरमध्ये रोड शो होणार आहे। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिमचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी रोड शो काढणार आहेत। दुपारी 2 ते 3:30 दरम्यान प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अवस्थी चौक ते दिनशॉप फॅक्टरी चौकापर्यंत आणि त्यानंतर मध्य नागपूरमध्ये गांधी गेट ते बडकस चौक असा रोड शो काढणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर गाणे यांच्याकडून। अमर, आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत आणि प्रियंका गांधी सुद्धा आहेत। रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीचं नियोजन असेल? आणि अगदी बरोबर आहे, प्रचाराचा सुपर संडे आणि अगदी रोड शो सुद्धा आहे। देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळात रोड शो होणार आहे। तो नागपूर दक्षिण पश्चिम या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांचा या मतदारसंघातला तिसरा रोड शो राहील। आणि त्या व्यतिरिक्त काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे 2 रोड शो होणार आहे, एक पश्चिम नागपूरला आणि एक मध्य नागपूरला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्य नागपुरातला जो रोड शो आहे तो गांधी गेट ते बडकस चौक इथपर्यंत होणार आहे। बडकस चौक हा जो परिसर आहे तो संघ मुख्यालयापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे। आपण बघू शकतो माझ्या मागे बडकस चौकच आपण आता उभा आहे आणि ती अगदी अवघ्या हाकेच्या अंतरावर तिथून संघ मुख्यालय म्हणजे संघाचं कार्यालय आहे। त्याच्याजवळ काँग्रेसकडून कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। याशिवाय नागपुरात अजून 2 महत्त्वाचे नेते सुद्धा आहे। अमित शहा सुद्धा आहे। अमित शहा यांची सावनेर आणि काटोल येथे सभा आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांची उमरेडला सभा आहे। आणि त्याशिवाय 2 बॉलिवूड स्टारच्या सुद्धा प्रचार सभा आणि रोड शो आहे। एक कंगना राणावत आणि अजून एक ओबरॉय विवेक ओबरॉय या दोघांच्या सुद्धा प्रचार सभा आहे। एकूणच नागपुरात आज प्रचाराचा रॅलीचा रोड शोचा प्रचंड असा धडाका आहे। पण सगळ्यांचं लक्ष राहील ते मध्य नागपुरातील प्रियंका गांधी यांच्या रोड शोकडे, कारण की संघाचं मुख्यालय असलेल्या बडकस चौक परिसरामध्ये हा त्यांचा रोड शो संपणार आहे मध्य नागपुरातला। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांचा रोड शो होणार आहे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुद्धा पार पडणार आहे।